महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आणि असंघटित उद्योगातील कामगार मित्र हो, 3 जुलै रोजी महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी जो देशव्यापी संप होणार आहे त्या संपामध्ये भागीदारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बांधकाम कामगार हे जे आहेत ते या सर्व स्थलांतरित कामगारांच्या संदर्भातले कामगार आहेत। विशेषतः या सर्वच स्थलांतरित कामगारांच्या मध्ये बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि बांधकाम कामगारांची हालत जी झालेली आहे, ज्या भयानक वेदना त्यांना सोसावे लागत आहेत त्या सोशल मीडिया मधून आपण पाहत आहोत। तर या स्थलांतरित कामगारांच्या बरोबरच जे राज्यातील बांधकाम कामगार आहेत त्या राज्यातील बांधकाम कामगारांनी सुद्धा 3 जुलैचा संप 100% यशस्वी करावा असे आवाहन आम्ही करीत आहोत। भारत सरकारने कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर असं घोषित केलेलं होतं की लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा कामगारांना पूर्ण पगार द्यावा आणि संबंधित मालकांनी पूर्ण पगार दिला पाहिजे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा फतवा त्यांनी काढलेला होता। परंतु हे बीजेपीचं कामगार विरोधी सरकार जे आहे त्यांनी आपली भूमिका बदलली आणि ज्यावेळेस मालकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली की आम्ही पगार देऊ शकणार नाही, तर त्याला संमती एक प्रकारे या सरकारने दिलेली असल्यामुळे आज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा लॉकडाऊन काळामध्ये कामगारांना पगार मिळालेले नाहीत, त्यांना नोकरीवरून काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात कामगारांची कपात केलेली आहे आणि कामगार विरोधी सर्व जे काही करता येणं शक्य आहे ते केलं गेलेलं आहे। विशेषतः ज्या काळामध्ये या असंघटित उद्योगातील कामगारांना मदतीची अपेक्षा होती, ज्या काळामध्ये त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं, त्याच काळामध्ये या बीजेपी सरकारने कामगारांच्यावर वार केलेला आहे। आपण पाहतोय की ज्या वेळेला स्थलांतरित कामगार रस्त्यावरून चालत जात होते, काही गरोदर महिला रस्त्यावरून चालत जात होत्या, त्यांची डिलिव्हरी रस्त्यातच झाली, काही मुलं मेली सुद्धा आणि तरी त्या चालत राहिल्या। अनेक कामगारांच्या पायाचे सालटे निघाले, अर्धपोटी राहून ते चालत होते, चालता चालता अनेक जणांना मृत्यू आला आणि एवढं सगळं होत असून सुद्धा हे सरकार जे आहे त्यांनी तातडीने त्यांना औषध उपचार देणे, त्यांना जेवणाची व्यवस्था करणे, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणे या बाबतीमध्ये या बीजेपी सरकारला पूर्णपणे अपयश आलेलं आहे। आणि असं असल्यामुळे की हा 3 जुलैचा संप हा सुद्धा या सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सुद्धा हा दिवस, या दिवशी आपण सर्वांनी संप करणं आवश्यक आहे। भारत सरकारने असं घोषित केलेलं आहे की त्यांनी या देशातल्या 2 कोटी बांधकाम कामगारांना प्रत्येकी 3,000 रुपये दिलेले आहेत। तर हे सरकार धादांत खोटं बोलतं। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये त्यांनी 2,000 रुपयेचा निर्णय केला प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगारांना, ते सुद्धा सर्व कामगारांना अजून मिळालेले नाहीत। 8 लाख कामगारांच्यापर्यंत मिळाल्याची शक्यता आहे। एकूण सुरुवातीला सांगितण्यात आलं की 12.5 लाख कामगारांना आम्ही देणार आहोत आणि आता त्यांच्या अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे की जास्तीत जास्त आपण 10 लाख कामगारांच्यापर्यंत ही रक्कम देऊ। त्यानंतर त्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे की हे 2 लाख रुपये दिल्यानंतर तुम्ही दरमहा हे लॉकडाऊन संपेपर्यंत 7,500 रुपये दिले पाहिजे। देशव्यापी अशी मागणी आहे की जे इन्कम टॅक्स भरत नाहीत त्या सर्वांना खरं म्हणजे 7,500 रुपये सर्व कुटुंबांना दिले पाहिजेत, परंतु ज्यांच्याकडे देण्याची तरतूद आहे त्यांनी सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये सध्या 10,000 कोटी रुपये शिल्लक आहे आणि आता त्यांनी 2,000चा निर्णय जरी घेतला तर त्याचे 200 कोटी रुपये त्यातले फक्त खर्च होतील। राहिलेली जी रक्कम आहे ती बांधकाम कामगारांची आहे आणि ती त्यांना आजपर्यंत बांधकाम कामगारांच्यावर खर्च करायला हवी होती, कारण त्यांच्यासाठीच उपकर गोळा केलेला आहे आणि त्यामुळं त्यांना प्रत्येक बांधकाम कामगाराला 7,500 रुपये देणं अशक्य नाही। आज या महाराष्ट्रामध्ये 12.5 लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत, त्याच्याशिवाय सुद्धा जे स्थलांतरित कामगार आहेत, जे कामगार आहेत त्यांना सुद्धा ही रक्कम देऊ शकतात, अन्नधान्य देऊ शकतात, रेशन देऊ शकतात, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करू शकतात, कारण अजूनही असे कामगार आहेत की ज्यांना आपल्या गावी परत जायचं आहे पण त्यांची व्यवस्था झालेली नाही। तर त्याच्यामुळे की निवेदन पाठवल्यानंतर की कोरोना महामारीमध्ये फक्त 2,000 रुपये महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत 10,000 कोटी मधले आणि इतर रक्कम देण्यास त्यांची तयारी नाही। त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीने, फेडरेशनच्या वतीने त्यांना जी निवेदन दिलेली आहेत
त्या निवेदनाला त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं नाही. फक्त हे महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते आल्यापासून एकच घोष करतं की या महाराष्ट्रामध्ये बोगस कामगार आहेत, बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी आहे म्हणून आम्ही काय देणार नाही. खरं म्हणजे महाविकास आघाडीची ही लुच्चेगिरी आहे, लबाडीगिरी आहे. कामगारांना काही लाभ द्यायचे नाहीत या दृष्टीने त्यांचा हा प्रयत्न आहे. बोगस कामगार कोणाला म्हणतात? समजा आज पोलीस खात्यामधले काही पोलीस लाच घेतात, म्हणजे सगळे पोलीस खाते हे सगळे कुचकामी आहे का, बोगस आहे का? काही मंत्री लाच घेतात, याचा अर्थ काही ही सगळी शासन व्यवस्था लोकशाही संपलेली आहे का? चोऱ्या होतात म्हणजे काय सगळा समाज चोरी करतो का? आणि असं असल्यामुळे समजा ज्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे त्यांना हुडका, त्यांच्यावर कारवाई करा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तशा कारवाई झालेल्या आहेत. आणि असं असल्यामुळे की नोंदणी कोण करत? बांधकाम कामगारांची नोंदणी जी केली जाते ती सरकारी कामगार अधिकाऱ्यामार्फत नोंदणी केली जाते. त्याला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत तो सही करत नाही. आणि त्यामुळे की ज्यांची नोंदणी झालेली आहे त्याला सरकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि मान्यता दिलेल्या कामगारांना हे बोगस म्हणतात, त्यांना शरम वाटली पाहिजे. आणि हे कसं काय बोगस ठरू शकतात? आणि बोगसच्या नावाखाली हे कामगारांना कुठलेही लाभ देण्यास तयार नाही. आणि या बोगसच्या नावाखाली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी कामगार अधिकारी ठप्प आहेत. आम्ही ज्यावेळेला जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की 23 मे पासून सक्षमपणे सर्व ऑफिसेस सरकारी सुरू झालेले आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वच जिल्ह्यांच्या मध्ये यांचा कारभार थांबलेला आहे. हे 2000 रुपये सोडा, परंतु गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यामध्ये बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीची रक्कम दिलेली नाही. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षभरामध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्याला मृत्यू झालेल्या कामगारांना 2 लाख रुपये देण्याची तरतूद आहे, ती रक्कम दिलेली नाही. त्या कामगारांच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी 10,000 रुपये देण्याची तरतूद आहे. अंत्यविधीची रक्कम किती दिवसात दिली जाते? कामगाराचा मृत्यू झालेला आहे समजल्यानंतर जर त्याची नोंदणी असेल तर त्याला ताबडतोब त्याच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी 10,000 रुपये देणे आवश्यक आहे. परंतु अर्ज करून 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या अंत्यविधीची रक्कम त्यांनी दिलेली नाही. अशा प्रकारे नोंदीत बांधकाम कामगारांच्यावर सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये अन्याय सुरू आहे. मुळातच सांगितलं जातं की जे नोंदीत नाहीत त्यांना आम्ही काही देऊ शकत नाही, कायद्यानं काही करू शकत नाही. परंतु नोंदीत असणाऱ्या कामगारांचे गेल्या 3 वर्षापासून जे थकीत लाभ सगळे आहेत ते सुद्धा हे पूर्ण करायला तयार नाहीत. 2,000 रुपयाची रक्कम काढलेली नाही. त्याचबरोबर बोगस कामगार असे सांगून त्यांनी प्रत्येक कामगाराला त्यांना अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी 5,000 रुपये दिले जात होते. ती योजना अचानक महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर बंद केलेली आहे. कारण असं दिलेलं आहे की बोगस कामगार आहेत असं त्यांच्या परिपत्रकामध्ये नमूद आहे. म्हणून आमचं आव्हान आहे की कोण बोगस आहे? जोपर्यंत तुम्ही बोगस ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला बोगस कामगार बांधकाम कामगार आहेत असं म्हणण्याचा कसलाही अधिकार नाही. तुम्ही बोगस म्हणून या बांधकाम कामगारांची चेष्टा करीत आहात, अवहेलना करीत आहात आणि त्यांना लाभ देण्यास तुम्ही नकार देत आहात. आणि त्या नावाखाली खरेखुरे सुद्धा जे बांधकाम कामगार आहेत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना सुद्धा तुम्ही लाभ दिलेले नाही. 5,000ची योजना फेब्रुवारी 2020 मध्ये बंद झाली. परंतु त्याच्या आधी जानेवारी 19 पासून ज्यांनी 5,000ची मागणी केलेली आहे त्यांचे अर्ज सगळे रद्द केले. कुणालाही गेल्या 6 महिन्यामध्ये हा 5,000चा लाभ दिलेला नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी या कामगारांच्यावर अन्याय सातत्याने सुरू ठेवलेला आहे. या बांधकाम कामगारांच्या बोगसगिरीबद्दल मी आता तुम्हाला स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु सामाजिक आर्थिक सर्वे 2011 मध्ये केला, त्याच्यामध्ये असे नमूद करण्यात आलेले की या देशामध्ये 6.5% बांधकाम कामगार आहेत. जर या महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी जर असेल तर या महाराष्ट्रामध्ये 80 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगार आहेत. त्याचबरोबर इतरही कामगार त्याच्यामध्ये जोडलेले आहेत. बांधकाम कामगार कोणास म्हणावे याची एक मोठी व्याख्या आहे. या सर्व व्याख्येमध्ये सुतार, प्लंबर, बांधकामाशी निगडीत सगळे कामगार येतात. इमारतीला हात लावणारा कुठलाही कामगार हा बांधकाम कामगार आहे. अगदी या बांधकामाला पाणी मारणारी महिला जरी असेल तरी सुद्धा तिला बांधकाम कामगार म्हणून कार्ड काढण्याचा अधिकार आहे. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्र सरकारने बांधकामासाठी लागणारे जे वस्तू आहेत त्या 27 नमुन्याच्या उत्पादनाच्या वस्तूच्या कामगारांना सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येते असं नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने असाही निर्णय केलेला आहे की रोजगार हमी योजनेवर काम करणारे सर्व कामगारांना बांधकाम कामगारांचं ओळखपत्र काढण्याचा अधिकार आहे.
हा सगळ्या जर या निर्णयांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात असं येईल की 2 कोटीपर्यंत बांधकाम कामगारांची संख्या जाऊ शकते आणि संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त 90 दिवस काम केलं तर हा कायदा त्यांना लागू होतो. सर्वच लोकांना बांधकामामध्ये असोत किंवा बाहेर असोत कामं वर्षभर मिळत नाहीत. ज्याला 90 दिवस पूर्ण झाले त्याला कायद्याने या बांधकाम कामगारांचं ओळखपत्र देणं आवश्यक आहे. त्यामुळे ही जी आता नोंदणी झालेली आहे 2 कोटी कामगार गृहीत धरले तर आज या संपूर्ण 2011 सालापासून आजपर्यंत एकूण नोंदणी जी आहे ती 23 लाख झालेली आहे. आणि त्याच्यातील यांच्या म्हणण्याप्रमाणे नोंदीत आता जीवित ज्यांची कार्ड जीवित आहेत अशा कामगारांची संख्या ही 12.5 लाख पर्यंत आहे. आणि या 12.5 लाख कामगारांना सुद्धा त्यांनी 2,000 रुपये जे जाहीर केले आहेत त्यातल्या निम्म्या कामगारांना सुद्धा दिलेले नाहीत. आम्ही त्यांना अनेक वेळा विचारलं की तुम्ही जाहीर करा तुम्ही किती लोकांना 2,000 रुपये दिलेले आहेत तर ते सुद्धा सगळ्या कामगारांना मिळालेले नाहीत. त्यामुळं बांधकाम कामगारांच्या मालकीची असलेली रक्कम अत्यंत धोक्याच्या वेळी अडचणीच्या वेळेला बांधकाम कामगारांच्यावर खर्च करण्याची दानत या महाराष्ट्राच्या विकास आघाडीच्या सरकारमध्ये नाही. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या विरोधी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये संताप उसळत चाललेला आहे, असंतोष पसरत चाललेला आहे. त्याची हे सरकार पर्वा करत नाही असं आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे की या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत तरतुदीचा भंग केला जातो. बांधकाम कामगारांसाठी असलेला कायदा हे कल्याणकारी मंडळ पाळत नाही. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष सध्या कामगार मंत्री आहेत. आणि कामगार मंत्री जर कायदा पाळत नसतील या कायद्याच्या अंमलबजावणी करत नसतील तर मग बाकीचे अधिकारी त्याच्याबद्दल पर्वा करत नाहीत. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांचे 27 योजनेमधले लाभ प्रलंबित आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते गेल्यानंतर कामगार गेल्यानंतर सांगितलं जातं की लॉकडाऊन आहे, बंद आहे, बंदी उठल्यानंतर तुम्ही या. त्याच्याबद्दल या ऑफिसमध्ये आज कसलंही काम त्यांनी करायचं नाही असं ठरवलेलं आहे. काही जिल्ह्यांच्या मध्ये आम्ही संघटनेच्या वतीने फेडरेशनच्या वतीने निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सुरू झालेलं नाही. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारला या महाविकास आघाडीच्या सरकारने एक चांगली संधी होती की त्यांनी या काळामध्ये त्यांच्यासाठी असलेली ही 10,000 कोटी रक्कम जी आहे ती रक्कम जर त्यांनी कामगारांना काही प्रमाणात दिलासा दिला असता तर कामगारांचे संरक्षण झाले असते. कारण आपण पाहतोय की या स्थलांतरित कामगार कशासाठी निघून जात आहेत. या स्थलांतरित कामगारांना जर या सरकारनं दिलासा दिला असता जर सरकारनं सांगितलं असतं तुम्ही इथंच राहा आणि तोपर्यंत ज्या वेळेला राहत असताना त्यांची सर्व व्यवस्था केली असती तर असे रस्त्यावर चालत कामगार निघून गेले नसते. परंतु ते दिलासा देऊ शकले नाहीत. त्यांना रोख रक्कम अजूनही दिलेली नाही. त्यांना सातत्याने या 10,000 कोटीमधून सर्व बांधकाम कामगारांना नोंदीत असोत किंवा नसोत त्यांना रेशन देता आलं असतं, 35 किलो धान्य प्रत्येकाला देता आलं असतं, ते सुद्धा केलं नाही. रोख रक्कम दिली नाही. आणि शेवटपर्यंत ज्या ठिकाणी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली, ज्या ठिकाणी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली ती सुद्धा परिपूर्ण नव्हती. अत्यंत कमी कामगार त्याच्यातून त्यांच्या गावी जाऊ शकले. पण मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांना तिकीट काढून स्वतः खर्च करून कर्ज काढून दागिने सगळे विकून टाकून आणि पूर्णपणे विकलांग होऊन दुबळे बनवून त्यांना आपल्या गावी जावं लागलेलं आहे. आणि हे असल्यामुळं की महाराष्ट्रामध्ये की हे सर्व या कल्याणकारी मंडळाचा जो कारभार आहे हा सगळा आडागोंदीचा कारभार आहे. या कारभारामधून त्यांनी कामगारांना काही द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. आणि उलट काही न देता बोगस म्हणून वर आणि शेळे मारायचं हा उद्योग या मंडळाकडून सुरू असल्यामुळे त्याच्याविरोधी जोरदार आंदोलन करावं लागणार आहे. आज आपण पाहतोय की एक महामारीचा प्रचंड फटका बसलेला आहे. कोरोना महामारीमध्ये सर्वात जास्त जर हाल कोणाचे होत असतील, सर्वात जास्त धोका कोणाला असेल तर या असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी आहे. त्यांनी मनात आणून सुद्धा सोशल डिस्टन्सिंग शारीरिक अंतर ठेवू शकत नाहीत. झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक 10 बाय 10च्या रूम मध्ये 7 माणसं 8 माणसं राहत आहेत. झोपडपट्टीमध्ये झोपड्या एकमेकाला खेटून उभ्या आहेत आणि त्या ठिकाणी कसलं सोशल डिस्टन्सिंग होणार आहे. आणि असं असूनही लोक प्रतिसाद देत आहेत. आणि हे सर्व असल्यामुळे
की या सर्व बाबतीमध्ये भाजप सरकार हे कामगारांच्यावर वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न करीत आहे की एका बाजूला हे सर्व परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला मात्र या कोरोना महामारीचं भांडवल करून या बीजेपी सरकारनं त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये कामगार कायदे स्थगित केलेले, उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल इत्यादी राज्यांच्या मध्ये त्यांनी 8 तास पाळीचे 12 तास करून 38 कायदे हे कामगारांचे स्थगित केलेले आहेत. दुसऱ्या बाजूला या कोरोना महामारीचं भांडवल करून त्यांनी असंही केलेलं आहे की जे काही खाजगीकरण करायचं आहे, कोळसा खाणीतलं खाजगीकरणाचं जोरदारपणे त्यांनी या वेळेलाच निर्णय घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हे जे काही प्रधानमंत्र्यांनी 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते बनवेगरीत असून ते कामगारांची चेष्टा करणारे आहे. प्रत्यक्षामध्ये त्यातली तरतूद 3 लाख कोटीपर्यंत सुद्धा जात नाही आणि 20 लाख कोटीचं भांडवल म्हणजे 17 लाख कोटी हे लोकांच्यावर कर्ज लादणार आहे. आणि एकूणच सर्व बाजूने फसवेगिरी हे भाजप सरकार कामगारांची करते आहे. कामगार विरोधी असल्यामुळे या देशातल्या सर्व कामगार संघटनांनी मिळून हा 3 जुलैचा संप पुकारलेला आहे. हा 3 जुलै रोजी आपण लाक्षणिक संप करायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांना आव्हान आहे, अरे तुम्ही आठवा, चालत जाणारे कामगार, पायाची साल्ट निघालेली कामगार, रस्त्यावर मृत्यू पावलेले कामगार, लहान मुलांची दैनावस्था, या सगळ्या परिस्थितीला, या सगळ्या पापाला हे बीजेपीचं सरकार जबाबदार असल्यामुळे त्यांचा धिक्कार म्हणून, त्यांचा निषेध म्हणून आणि या स्थलांतरित कामगारांची आपली भाऊकी, बांधिलकी, आपला एक भाऊ अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जगून राहिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे. आणि तुम्ही 3 जुलै रोजी सर्व कामं स्थगित ठेवा. बांधकामात कुठलंही काम चालता कामा नये आणि एक कामगार 3 जुलैचा संप यशस्वी करा, असे महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शंकर पुजारी आपल्याला या फेडरेशनच्या वतीने, आयटक फेडरेशनच्या वतीने आवाहन करीत आहे. आणि हा संप तुम्ही यशस्वी करा. काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करा. एवढे बोलून मी माझं निवेदन पूर्ण करतोय. नमस्कार.